तर राज ठाकरेंनी मिशन इलेक्शन आता सुरू केलेलं आहे। आजपासून इगतपुरीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचं 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर होत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आता मजबूत करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे आणि या शिबिरात आगामी निवडणुकीची मनसेची रणनीती ठरणार आहे। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची की नाही याबाबत राज ठाकरे काही भूमिका मांडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण बघतोय राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना आता मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आता इगतपुरीमध्ये दाखल झाल्याचं आपण दृश्यांमधून बघू शकतोय। राज ठाकरेंचं आता मिशन इलेक्शन जे आहे ते सुरू झाल्याचं बघायला मिळतं। मनसेचं राज्यस्तरीय शिबिर जे आहे ते आता पार पडतंय। इगतपुरीमध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची की नाही आणि याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार आहे, काय भूमिका मांडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडनं। अभिजित, राज ठाकरे इगतपुरी येथेमध्ये दाखल झालेले आहेत। या शिबिरात कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, काय अधिकची माहिती मिळते? बरोबर आहे। मनसेचं आजपासून 3 दिवसांचं राज्यस्तरीय शिबिर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले होते आणि कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की राज आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं। मात्र राज ठाकरे यांनी आपली अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळे या जो विजयी मेळावा मुंबईत झालेला होता त्यानंतर पहिलं शिबिर मनसेचं इगतपुरीमध्ये पार पडते। त्यामुळे या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांची, नेत्यांची नेमकी उद्धव सेनेसोबत जाण्यासंदर्भात काय मतं आहेत ते देखील राज ठाकरे जाणून घेणार आहेत। सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत। त्यामुळे पक्षाची पुन्हा एकदा पुनर्बांधणी करण्यासोबतच पुढच्या निवडणुकांमध्ये पक्षाची वाटचाल नेमकी कशी असेल, पक्षाची दिशा नेमकी काय असेल या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरे आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मंथन करणार आहेत। राज ठाकरे आता इगतपुरीच्या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास राज्यभरातले 120 नेते आणि पदाधिकारी जे महत्त्वाचे प्रदेश सरचिटणीस आहेत, प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्या मोजक्याच नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 3 दिवसांचे। धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।